चाकण MIDCमध्ये माल घेऊन येणाऱ्या जड अवजड वाहनांच्या पार्किंगच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने MIDCच्या HP चौकामध्ये साखळी उपोषण करण्यात येत आहे। आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। काय आहे तुमची मागणी आणि कशा संदर्भासाठी हे उपोषण सुरू केलेलं आहे? आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व शहराध्यक्षाच्या वतीने व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागील 1 ते 1.5 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो की बाबा जेणेकरून नागरिकांना त्रास होऊ नये या संदर्भात आपल्या MIDCमध्ये अवजड जे वाहन येतात कंपनीच्या आतमध्ये व इतर राज्यातनं आपल्या इथं जेव्हा माल येतो तर ते मालच्या गाड्या रस्त्यावरती अनधिकृतपणे उभा केल्या जातात आणि त्या अनधिकृतपणे 1, 2, 10 असे 100 नसून हजारो 500च्या संख्येने मोठ्या संख्येने असे रस्त्याच्या कडेने बेकायदेशीर पार्किंग केल्यामुळे अनेक नागरिकांना व आस्थापनांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। जिथं 1 तास लागायचं तिथं 2-3 तास लागतात आणि ट्रॉफिकची मोठ्या संख्येने वाढ होती। ते कुठंतरी थांबण्यासाठी आम्ही अनेक वेळा अर्ज केले, तक्रारी केल्या व पूर्णपणे पाठपुरावा केला, पण त्या पाठपुराव्याला आम्हाला कुठेही यश मिळालेलं नाही व कुणीही दखल घेतली नसल्यामुळे आज आम्हाला रस्त्यावरती उतरायची वेळ आलेली आहे। आणि त्या संदर्भात आपले मागण्या आहेत की बाबा जेणेकरून ज्या कंपन्यांमध्ये गाड्या येतात त्या गाड्या तिथं न येता कंपनीच्या आतमध्ये पार्किंग सोय करावी अशी पहिली मागणी। आणि दुसरी मागणी अशी आहे की ज्या बाहेर राज्यातनं गाड्या आपल्या इथं येतात 2-2, 3-3 दिवस एकाच ठिकाणी उभा राहतात तर वाहतूक विभागाकडनं त्या गाड्या हटून आपण ज्या पद्धतीने चाकण शहरामधले जे टोईंग करून 2 व्हीलर तुम्ही उचलून पोलीस स्टेशनच्या समोर नेता त्या गाड्या तुम्ही उचलून टोईंग करून आपल्या पोलीस स्टेशन समोर लावावे अशी दुसरी मागणी आहे। आणि तिसरी मागणी अशी की बाबा जेणेकरून वारंवार आज तुम्ही 10 दिवस झालं 15 दिवस ते करणार, पण ह्या कंपन्यांना आस्थापनांना पोलीस प्रशासनाचं व MIDCचं कुठल्याही अधिकाऱ्यांचं धाक राहिलं नसल्यामुळे त्यांना याचं काही घेणं देणं पडलेलं नाही आहे। ते काही ऐकत नाही आणि कुणाचं काही घेणं देणंच नाही। त्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी दबाव करावा ठेवावा आणि त्यांच्यावर कंपनीवरती पण कुठल्या तरी कारवाया संबंधित कराव्यात अशी आपली मागणी आहे साहेब। अजूनही काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशीही बोलूया। काय सांगाल तुम्ही या संदर्भात? खरं तर मागील 1.5 वर्षांपासून आमचे मनसेचे चाकण शहराध्यक्ष महेशदादा शिरोळे हे RI कंपनी असेल तिथून खारावाडीपर्यंत बजाज कंपनी असेल या ज्या सगळ्या कंपन्यांच्या अवजड वाहनं तिथं लागत आहेत। खरं तर ज्यावेळेस MIDC इथं आली त्यावेळेस MIDCने एक भूखंड हा पार्किंगसाठी देखील कंपन्यांना ते दिला जातो आणि ज्या कंपन्यांना पार्किंग नसते त्या कंपन्यांवरती MIDCने खऱ्या अर्थानं कारवाई करायला पाहिजे। परंतु MIDCमध्ये आता बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या गाड्यांसाठी त्यांना स्वतंत्र पार्किंग आहे, परंतु या जो चाकण MIDCचा फेज 3 आहे जो टप्पा 3 आहे त्या टप्प्यामध्ये कसल्या प्रकारे पार्किंगची व्यवस्था ही कंपन्यांनी केलेली नाही आहे आणि MIDC या संदर्भात कसली कारवाई करत नाही आहे। आमचे महेशदादा शिरोळे असेल त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी बराच या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत फॉलोअप घेतला, पाठपुरावा केला, परंतु MIDC प्रशासन असेल स्थानिक इतर प्रशासन असेल कसल्याही प्रकारे त्याची दखल घेत नाही आहे। त्याच्यामुळे आज हे उपोषण केलेलं आहे। मला असं वाटतं आणि माझी विनंती आहे की या उपोषणाची दखल घेऊन MIDC प्रशासनाचे जे कोण प्रादेशिक अधिकारी आहेत MIDCचे त्याचबरोबर त्यांचे कार्यकारी अभियंता आहेत या सर्वांनी या विषयाची दखल घेऊन तातडीने सर्व कंपन्यांवरती त्या गाड्यांवरती कारवाई करावी ही माझी विनंती आहे। एकंदरीतच चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी MIDCने वाहनतळ उभारावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।